नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा बसवे मज्जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज की वैराग्य निधि अक्कमादेवी माता की त्रैलोक्य संपदाल्लेख समुल्लेखन व्यक्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपार तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमं शिवम् वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून श्रावण मास महान सद्वेळ या सद्वेळाचे सदुपयोग करून अनेक भाविक भक्त या ठिकाणी विजिट देतात शंभूचा आराधन करण्याकरता महान वेळ त्यांना या ठिकाणी प्राप्त होत आहे बराच वेळ झाला तुम्ही या ठिकाणी बसून जास्त वेळ न घेता अल्प वेळामध्ये मला 2 शब्द सहनशीलता इंद्रियाला आधीन करून सेवा करणं भक्तांचं कर्तव्य आहे हात पाय डोळं नाक जे काही अवयव आहे तिकडे तुम्ही लक्ष दिलं अजूनच जास्त दुखते पायाकडे लक्ष दिलं पाय अजूनच जास्त दुखते आणि काय म्हणायचं माहितीये का किती छान दुखलेले म्हणायचं पाय किती छान दुखलेले असं म्हटले की दुःख दूर होऊन जाते म्हणून हे तप आहे अनुष्ठान आहे पहिल्या 12-12 वर्ष बसून तप करत होते
श्रीकृष्ण भगवान 12 वर्ष बसून तपश्चर्या केला. कशा करता? मुला करता. संतान नव्हते कोणाला? कृष्णाला. त्याच्या कथा सांगत बसत नाही, फार मोठं कथा आहे. त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर शंभो महादेव त्यांना प्रसन्न होतात. मागायचं गरज नाही. अंतर्यामी आहे महादेव, मला काही लागणार नाही, मला फक्त मुलगा द्या. 12 वर्ष बसून तपश्चर्या केल्यानंतर देव प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना श्रीकृष्णाच्या पूर्ण करतात. तसा वर्षातून 1 दिवस 2 तास बसणं म्हणजे जीवावर चालले. तायमाय तायमाय होते. तरी सुद्धा बसून आहात हे आनंदाचा गोष्ट आहे. जज साहेब कधी बसले की नाही की एवढा वेळ ते खुर्चीवर बसून सवय आहे जज साहेबांना. तर माताजीला खाली बसणं होत नाही म्हणून ते खुर्चीवर बसून आहे. म्हणून अवयव मजबूत असताना जे आपल्याला लाभते, संग्रह होते, शक्ती असेपर्यंत संचय करणे. शक्ती संपल्यानंतर संचय करणं होत नाही. म्हणून 60 वर्षाचा काळ ठेवले गव्हर्नमेंट. 60 की किती दिले जमदाडे साहेब? कमी केले का अजून? 58. 58 इयर्स म्हणजे कॅपॅसिटी तेवढंच आहे. 50 इयर्सच्या नंतर विसरून जाते. लेकराला काय शिकते? स्वतः विसरल्यावर त्यांना काय शिकवणार आहे? म्हणून थोडा विसर पडल्यासारखा होतो. म्हणून त्यांचे पद निवृत्ती होतात. तसं देवाचा आराधन करायचं असलं तरी सुद्धा मजबूत अवयव पाहिजे. विस्कळीत झाला तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही बसून आहात म्हटलं, अंडा बसवण्णा म्हटले, वेळोवेळ मी सांगत राहतो, वेळोवेळ सांगत राहतो ते वचन. हल्लो होगी ಬೆನ್ನು ಬಾಗಿ ಹನ್ನೆರಿಗೆ ಹಂಗಾಗದ ಮುನ್ನ ಕಾಲ ಮೇಲೆ ಕೈಯ ನೂರಿ ಕೋಲು ಹಿಡಿಯದ ಮುನ್ನ ಮೃತ್ಯು ಮುಟ್ಟದ ಮುನ್ನ ಮುಟ್ಟಿ ಪೂಜಿಸು ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देवನ. डोळा जाण्याचा अगोदर, चष्मा यायचा अगोदर, कान मंद व्हायचा अगोदर, गुडघ्यावर हात ठेवून उठायचा अगोदर, तेवढंच नाही अजून सुविधा दिला, मरायचा अगोदर येऊन बसा म्हटले. याच्यापेक्षा काही पाहिजे? आम्ही येऊन बसलो, तर एवढा वय झालं तरी सुद्धा या अवस्थेत तुम्ही इथे येऊन बसला, फार आनंद वाटला. आणि या ठिकाणी आशुतोष भोलेनाथ शंभू वीरशैव लिंगायतांसाठी इष्टलिंगाच्या रूपामध्ये तुमच्या गळ्यावरती बसलेले आहे. ज्यांच्याकडं हे लिंग नाही त्यांच्यासाठी लिंग दिले. लिंग असेल तर लिंगाचंच पूजा करायची. मला लिंग भेटलं नाही म्हणून नाराज व्हायचं नाही. लिंग गळ्यातच आहे, हुडकायचं कशाला? देव तुमचा पशी आहे, तुझा आहे तुझा पशी, व्यर्थ भटकलाशी. तर अनेकांच्या मनोकामना या मन्मथ धामात येऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहे. आनंदानं तन मन धन सेवा या ठिकाणी करत आहे. काही भक्त म्हटलेले आहे, आप्पा आमचं नाव घेऊ नका, आम्ही तुमचा सेवा केलेली आहे ते गोष्टी वेळी घे, परंतु आमचं नाव घेऊ नका. मी म्हटलं तुमचं नाव घेतलं तर
दुसऱ्यांना थोडा ऊर्जा मिळते, इतर व्यक्तीला सुद्धा देण्याच्या इच्छा असून सुद्धा कधी कधी शक्ती मिळत नाही. इच्छा असते, शक्ती नसते. लक्षात आलं का? आणि ते शक्ती जागृत होते म्हणून त्यांचे गुणगान करायचं राहते. प्रतिवर्ष या ठिकाणी अन्नदान करण्याचा संकल्प अनेक भाविकांनी या ठिकाणी करत आहेत. अन्नदानाचा विचार घेऊन आम्हाला धन अर्पण करतात. त्या धनाचा सदुपयोग या ठिकाणी बांधकामासाठी बी होते, अन्नदानासाठी बी होते, सगळं व्यवस्थासाठी या ठिकाणी होत असते. तर त्याप्रमाणे कामारेड्डी डिस्ट्रिक्ट, निजामाबाद डिस्ट्रिक्ट, तिथून काही भक्त या ठिकाणी आलेले आहेत अन्नदानासाठी. राजू मल्लेश पाटील, पाटीलच आहे ना, पाटील परिवार के साथ या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर झालेले आहेत. व तसेच कर्नाटकहून आलेले आपले उमाकांत रोट्टे, त्यांचे आडनाव काय आहे? रोट्टे. रोट्टे म्हणजे रोटी, रोटी म्हणजे रोटी, रोटी म्हणजे कळालं का? रोटी, रोटी आणि भात ना, भाकर, 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 ज्वारीचे भाकर, चपाती, चपातीला बी रोटी म्हणतात. पोळे, पोळे, पोळी, चपातीला सुद्धा काही पोळे म्हणतात तिकडचे. आमच्याकडे पोळी म्हणजे कशाला म्हणतात ग? पूर्ण भरला असेल तर त्याला पोळी म्हणतात, नाहीतर चपाती म्हणतात. तसं उमाकांत रोट्टे परिवार के साथ ब्रह्मा विष्णू महेशा तीन मूर्तीला घेऊन, तीन आले, एकच दिसलं ते खाली व्यवस्थेमध्ये. ठीक आहे. तर 13 वर्षपर्यंत यांना संतान न होते. अचानक एक दिवस वास्तुशांतीच्या दिवशी आम्ही म्हटलो, बराच वेळ मी बोललेले, परंतु तुम्हाला एक प्रकारचे ऊर्जा मिळावा म्हणून ते गोष्टी या ठिकाणी बोलतो. यांचे जवळचे एक व्यक्ती म्हणाले, अप्पा यांना संतान नाही, काहीतरी करा. तसं असलं तर बसा, होम पूजाला बसा दोघं म्हणून दोघांना होम पूजांना बसविलो. बसविलं तर ब्रह्म जन्माला मुलगा, नंतर कपिलाला हल्ला आले, विष्णू जन्माला आला, नंतर पूजापाठ केले, नंतर महेश्वर जन्माला आला. असा ब्रह्मा विष्णू महेशा तीन मूर्ती या सतीपतींना प्राप्त झालेले आहे. तेव्हापासून अटूट श्रद्धा बाळगणारे उमाकांतजी, तर आज त्यांच्या आडनाव रोट्टे असल्या कारणानं जवळजवळ 1000 रोटी त्यांनी घेऊन आलेले. 1000 रोटी. लक्षात आलं का? आता तुम्हाला कट्टाळा आला होता चपाती, लड्डू, बालुशाही, पोळ्या खाऊन. हे आपल्या माणसाला कट्टाळे आले होते, तुम्हाला नाही हो, तुम्ही तर खाऊन आल्या. इथं असणाऱ्यांना असं वाटत होतं रोटी पाहिजे, रोटी पाहिजे. मनमत माऊलीला एवढा टेन्शन आहे तुमचं, लेकरं कधी काय मागतात म्हणून मनमत माऊली वाट पाहत आहे. म्हणून आज यांच्याकडून रोटी आणायला लावली. म्हणे रोटी आणल्या म्हटलं तर ज्यांना आवड आहे त्यांनी रोटी खावा. लक्षात आलं का? नाही तर आम्हाला रोटी दिली आपण तिथं असं म्हणू नका, आमच्यासाठी रोटी आहे. तर कर्नाटकमध्ये एक फेमस भाजी आहे, त्याचं काय यानंतर भज्जी, भजा नाही भज्जी, म्हणजे सर्व पदार्थ, सर्व भाजीपाला मिसळून ते शिजवितात. याळामाशी किंवा संक्रांतीला ते भाजी होते. आपल्याला या ठिकाणी संक्रांती, याळामाशी, अवत्रामाशी, शिवरात्री
पंचमी सर्व या ठिकाणीच श्रावण मास मध्ये आम्हाला सगळं काही सापडते. म्हणून रट्टे या परिवारांना सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. व हैदराबादहून जज साहेब आलेले आहेत, तर कधी पूजाला या ठिकाणी बसले न बसले मला माहीत नाही, परंतु आज जवळजवळ पूजा प्रारंभ झाल्यापासून या ठिकाणी ते विराजमान होऊन त्या ठिकाणी पूजा केलेली आहे. व तसेच आपले महादेवजी गुळवाले म्हणतात बिरादार आहेत ते. आता नाही आम्ही येऊ दे कहो तरी येणार, आम्हाला विश्वास आहे. तांदूळ पक्का येणार म्हणजे आम्हाला विश्वास आहे. तर रिटायरमेंट होऊन त्यांच्या जो भाऊ मस्कल या गावामध्ये माझा बी कार्यक्रम होता 3 तारीखला, परंतु या ठिकाणी मला यायचं असल्यामुळं त्यांच्या कार्यक्रमाला मी हजर देऊ शकलेले नाही. तर तिकडी गेल्यामुळं त्यांना विलंब झाला. नाही तर श्रावण मास प्रारंभ होण्यापूर्वीच एक लोड या ठिकाणी लारी भरून नंबर 1 तांदूळ पोटाना खाण्यासारखा तांदूळ त्यांनी दरवर्षी पाठवून देतात. लक्षात आलं का? त्या प्रकारे आज परिवार के साथ या ठिकाणी त्यांचीही सुद्धा उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि दर दिवस कोणी येता वेळेस रिकामी कशाला जावं म्हणून काही पाकिट घेऊन बी येतात आणि पुढच्या वेळेला बकेट घेऊन या. किती बकेट जमा करून ठेवलं तरी सुद्धा बकेट शिल्लक राहिली गेली इथं. म्हणून बकेट घेऊन यायचं, इथंच ठेवून जायचं. चटई घेऊन यायचं, इथंच ठेवून जायचं, अंतरायचं, पुढकत बसू नये. आता पांघरणे बी घेऊन यायचं. आता पांघरणं घेऊन जायचं नाही, घेऊन यायचं. तर तसं पांघरणं त्यांचे सदाशिव काहीतरी नाव आहे त्या पुण्यावाले इथं येऊन शोभा दीदीला विचारले थोडं पांघरायला द्या माय. नाही हो, तुमच्यासारखं आणलं तरच पांघरणं राहते, नाही तर कुठं राहते असं म्हणून हे सहज त्यांनी म्हटले. तुमच्यासारखं दिलं तरच मठामध्ये राहते, नाही तर कुठं राहणार आहे. ते पक्का लक्षात ठेवलं. त्यांनी एक टेम्पो भरून सतरंजी ते उशी आणि पांघरणं त्यांनी घेऊन आलेले. तर त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. तर भक्तगण भरपूर असल्यामुळे या ठिकाणी सेवेमध्ये आपण कमी पडतो, तरी सुद्धा या ठिकाणी मिळालं तर आनंद मानायचं, न मिळालं तर अति आनंद मानायचं. भेटलं तर 16ने, न भेटलं तर 16.5ने. एक पुण्याहून आले रात्री माणूस, सगळीकडे हुडकलं. आप्पा तर VIP रूम आहे म्हणून म्हटले. कुठेही VIP रूम, अजून कलर चालू आहे, VIP रूम रेडी झालेले नाही. तर त्यांनी पाहिलं हे काही AC मला मिळणार नाही, AC असल्याशिवाय मला झोप येणार नाही. रात्रभर AC लावून गाडीमध्ये झोपली ती. मला म्हटलं आपा असं झालं, म्हणजे AC मध्ये झोपली की नाही, झालं कुठं का होईना म्हणून तुम्हाला AC भेटलं. तर सांगायचं म्हणजे सर्वांना सुविधा करणं म्हणजे अवघड होतो. तरी रात्रभर काही जागा न मिळाला तर कार्तिक पौर्णिमेला एवढा पाऊस पडला, सर्व भिजून गेले. भिजून रात्रभर त्या थंडीत तसंच बसलेले होते. नंतर सकाळी उठून म्हणाले रात्रभर जागरण झालं आप्पा. म्हटलं बरं झालं, जागरण करा म्हटलं तर तुम्ही करत होते का? आठवण आला म्हणून तुम्हाला सांगतो. निवांत आहे ना तुम्हाला? तो 1 मिनिट. पहिले बडे महाराज था, आपको मराठी येते की नाही मला माहित नाही. मोठे महाराज पहिले ते मच्छर नव्हते, पहिले हे होते ढेकणं. की पहिले ढेकणं होते, आता ढेकण्याचं काही तेवढं काही हे नाही. हा, एक जुन्ना पलंग आणून महाराजांना टाकले तिथं. भजनाला आवड होतं महाराजांना. भजन म्हणजे बसून राहिलं ते उठाईत आरती होईपर्यंत महाराज खाली उतरत नव्हते, एवढा आवड महाराजांना भजनीची.
आता भजन सुरू झाली, इकडे चावायला सुरू झाले, कट 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 कट. आता भजन काही लवकर संपते का? अंग भरून पुरा शर्ट तमाम ते किडे, काय म्हणतात त्याला, ढेकण. सकाळी ते काय जागरणच होतं, 3 वाजेपर्यंत चालले भजन. 3 वाजेपर्यंत किती चावलं असेल महाराजाला विचार करा. तसंच सहन करत बसले. सकाळी विचारले, अप्पा हे किती बोलले, तुम्हाला काही झालं नाही का? झाले म्हणले. काय झाले? चावले, दुसरं काय होते? मग काय नाही, माझा झोप उडून टाकले. खरं जागरण त्या किड्यामुळं माझं झालेले. ते चावत नसेल तर मी एवढं जागृत बसत नव्हतो. तसं काय समजायचं, या ठिकाणी जागा भेटलं ठीक आहे म्हणायचं, न भेटलं तर अति ठीक आहे म्हणायचं. आमचे कल्लूरचे पाटलासारखं लिंगाप्पा पटेल म्हटले, आपण काय नको, एसी असल्यासारखं आहे, अजून डुप्लिकेट एसी कशाला लावायचं म्हणून म्हटले. मस्त झोपी गेली. म्हणून या ठिकाणी या प्रकारची सेवा जमदाडे सर त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला रूम साठी व्यवस्था केलेली आहे. अजून काही भक्त मला सांगितले, आपण माझं नाव घेऊ नका, परंतु मी या रूमला किती खर्च येईल तेवढा खर्च मी देणार आहे, परंतु याला पूर्ण टोटल तुम्ही खर्च घ्या म्हटलं. मी म्हणलं किती होणार आहे? मी सहज म्हणून मला काय माहिती आहे खर्च किती येवले म्हणून विचारले. म्हटलं 2.5 लाख रुपये येवले एक रूम आला असं मी म्हटलं. तर सांगायचं मला हेतू ते नव्हता, परंतु खर्च किती येऊ लागले अंदाजा. काल खोब्बाप्पा मला म्हणाले, त्याला एसी बसवायचा आहे, गिझर बसवायचा आहे, शिलिंग करायचं आहे, भारीचं कुलूप बसायचं आहे, आणि कुलूप घेऊन बाहेर जाताना ऑटोमॅटिक लाईट बंद होण्याची सुविधा बी आहे. दरवाजा लावल्याबरोबर सगळं बटन बंद होऊन जावं, नाहीतर गिझर तसंच चालू ठेवून निघून गेलं जळून जाईल. एवढ्या सुविधा त्या ठिकाणी केल्यामुळं तर त्याच्याही व्यवस्थेसाठी काही भक्तांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत. त्या प्रकारच्या सूचना आता एक 7-8 दिवसाच्या नंतर रूम तयार होईल. आणि जे VIP लोक आहेत त्यांना झोप येत नाही एसी शिवाय. त्या मला एसी जमत नाही, मला पंखा जमत नाही, मला सवय आहे. पंखा लावले की मला झोप येत नाही, एसी लावला तरी बी झोप येत नाही. काही लोकाला पंखा असल्याशिवाय झोपच येत नाही. एक मुश्किल आहे. कुठं बी पडून सवय आहे आम्हाला. काय डोंगरावर बी पडलेले आहो, कुठं बी पडून. मी जंगलामध्ये 3 वर्ष झोपलेले. जंगलात गेलं तर गेलं, राहिलं तर गेलं. क्रूर प्राणी येऊन खाल्लं तर बी खाल्लं, त्याला आहार तर होईल असा विचार केले की त्या माणसाला काहीच होत नाही. वीरप्पन होते त्यावेळी, वीरप्पनचं जंगलात होतो मी. लक्षात आलं का? वीरप्पन गेले, तो कोणाकोणाला माहिती आहे की नाही की कर्नाटकमध्ये खतरनाक एक व्यक्ती, चंदन तस्कर व्यक्ती वीरप्पन. असो, या प्रकारे या ठिकाणी अनेक चेहरा ओळखीचे आहेत. सगळ्यांचं नाव या ठिकाणी मी घेऊ शकत नाही. चंदू पटेल असं तुम्ही म्हणू नका, आमचं नाव घेतलं नाही म्हणून. चंदूचं नाव घेतलं, सगळ्याला दर्शन घेतलेले पुण्य सगळ्याला लाभलं असं आहे. रात्री 10 वाजत होते, अप्पा थोडा बसा म्हटले. काय हो काय झालं? आमचं माणसं येऊ लागले. ठीक आहे येऊ दे. मी असंच म्हटलो आप्पाला, संतोष महाराजांना, बघा चंदूला असा मी दर्शन दिलो, लोकांना दर्शन करायला लावलो असं त्यांना वाटावं. या प्रकारे ठीक आहे, सगळ्यांचा भला हो हे बाळगणारे चंदू आहे. सगळं महाराज लोकांच्या लिस्ट त्यांच्याकडे आहे. कोणीतरी महाराजांना बोलवायचं असेल तर चंदूला पकडा, सगळ्या महाराजांचा नंबर त्या ठिकाणी सापडते. त्या प्रकारे आज विशेष करून
आपल्या मध्य तेलंगणा निर्मल डिस्ट्रिक्ट तिथं महाराज जे आलेले आहेत. हंगरगेकर महाराज नाव काय म्हणतात बाई हंगरगेकर आम्हाला लक्ष्मण महाराज बघा लक्ष ठेवावं लागते. लक्ष्मण महाराज जी हंगरगा महाराज आपण म्हणतो. तर त्या भागामध्ये एक फेमस नामवंत गुरु महाराज आहेत. तर आज आपल्या मध्यभागी उपस्थित आहे. अचानक त्याने हैदराबादला गेले होते. आपा तुमच्यासाठी काय आणायचं म्हटलं वस्त्र आणा. दर दिवस एक रंग नवरंग दर दिवस एक रंग असा कपडा त्याने घेऊन आलेले. त्यांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद. दर दिवस YouTube मध्ये रंगबेरंगी त्या ठिकाणी दिसावं म्हणून त्यांचा सवळा. तर गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो. तर कोणाचं नाव विसरलं असलं तर अजून आपले बिदरहून माताजी आलेले आहेत. तिने म्हटलं काही भक्तांना मी घेऊन येतो आप्पा जमा करून या ठिकाणी अन्नक्षेत्रामध्ये टाका किंवा सेवेमध्ये काही करा. मी या ठिकाणी धन तुम्हाला अर्पण करतो असं म्हणून परवा काय म्हणतात फोन पे त्याला काय म्हणतात फोन पे केलेले आहे. तर नंतर आपल्यापर्यंत येऊन या ठिकाणी आज उपस्थिती झालेले व तसेच जळकोटून मैत्री परिवार या ठिकाणी आलेले. कन्नड सुद्धा येते त्यांना. त्यांचे एक कार्य सांगतो तुम्हाला. त्यांनी म्हटलं अप्पा मला 5-6 किलो वजनचं मूर्ती बनायचं आहे आणि चांदीची मूर्ती 6 किलो वजनाची. ते मूर्ती तुमच्या जवळच ठेवायचं आहे. पूजाच्या वेळेला मनमत माऊलीच्या समाधीवर ठेवायचं नंतर आरती करायचं असं त्यांनी भावना बाळगलं. मी म्हटलं तसलं भारी किमतीचं वस्तू माझ्याजवळ ठेवल्यानंतर आम्हाला परेशानी होते. असं तुम्ही करू नका. एक कमिटीमध्येच तुम्ही अर्पण करा. ज्यावेळी तुम्हाला पूजा पाठ होतील त्यावेळी त्यांनी तुम्हाला देणार आहे असं म्हणून त्यांना मी सूचना दिलो. त्या प्रकारे मैत्रे साहेब आहे की गेले. मैत्रे तुमचं नाव घेऊन उभा टाका थोडे. निंद्री मनमत स्वामींच्या मूर्ती त्या ठिकाणी चांदीचे मूर्ती त्यांनी अर्पण केलेले आहे. त्यांच्यासाठी जोरदार थोडा. अशा प्रकारे अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी संकल्प करत आहे. आणि क्षत्र चामर उभवीती गीत गाती बडीवाडी. छत्र चामर उभवीती म्हणजे काय. छत्र म्हणजे छत्र नव हे. छत्र म्हणजे हेच. फक्त छत्री घेऊन पावसाळ्यामध्ये जाणे नाही. उभवीती मनमत माऊली उभा केले. छत्र आम्ही नाही. तुम्हाला वाटत असेल महाराज केले म्हणून छत्र चामर उभवीती. चामर म्हणजे पंखा बसविले एसी बसविले चामर. छत्र उभा केले म्हटलं हे उभा केले. त्या प्रकारे हे छत्रासाठी चामरासाठी या ठिकाणी तुमचा धनाचा उपयोग या ठिकाणी होऊ लागलेले आहे. तर कोणाला काही सदिच्छा असेल तर या ठिकाणी तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला विश्रांती घेण्यासाठी एक छत्र करतो. आणि राजू पटेल तंबलूर मध्ये माझं काम चालू होतं. अचानक बसायचं. अचानक तुम्ही त्या ठिकाणी
काम चालू असताना यांच्या ओळखीसाठी आम्ही बोधनला गेलो होतो आणि खरेदी केलो. तिथं 30-35 हजार रुपये त्या दुकानचं बिल झाले. बिल झाल्यानंतर म्हटले, आप्पा तुम्ही बिल देऊ नका, नंतर मला द्या, मी येतो म्हणून म्हटले. म्हणजे त्यांना कसं तरी करून मला तिथून पाठवायचं होतं. नंतर म्हटले मला बिल द्यायचं गरज नाही, मी बिल फेडून टाकलो. अशा प्रकारे सेवा करणारे आपले राजू पटेल, राजू मल्लेशजी पाटील तर अन्नक्षेत्रामध्ये सेवा केलेली आहे. तर गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो. आजच्या प्रसाद दाते राजू पटेल आणि उमाकांतजी दरवर्षी आमच्या या ठिकाणी सेवा करत आहे. त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद दरवर्षी रोटी घेऊन यायला पाहिजे. कन्नड बघतो, मराठी बघते हा. प्रतिवर्ष संकल्प बाळगा आणि साष्टांग दंडवत टाकत होती आम्ही लहान असताना. भक्त आम्ही म्हणायचं असं करत राहा, म्हणायचं असं करत राहा हो म्हणायचं. ते बसून झोपून काय म्हणायचं माहितीये का, साष्टांग टाकलेले माणूस, तुम्ही असंच देत राहा, तसंच मी करत राहतो म्हणायचं. लक्षात आलं? म्हणून गुरुमाऊली तुम्हाला तसं देत राहो आणि सेवा मिळत राहो. हे आपल्याला आवाज तिथपर्यंत जायने गेले, आवाज कमी पडू लागलेले, आवाजाचं व्यवस्था आपण करणं जरुरी आहे. मला आठवण करून द्या. समोर असलेले तेवढ्या लोकांना ऐकू येत आहे, तिथं ऐकू येत नाही तुम्हाला, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 4 शब्द या ठिकाणी विराम करू. तदनंतर या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पूजा होईल. पूजाच्या नंतर सगळ्यांना तीर्थप्रसाद मिळेल. गोंधळ करू नका आणि तुमचं लिंग विसरू नका. तिथं ठेवून पूजा केला असेल तर ते लिंग जवळ घ्या. कधी कधी उठून तसंच निघून जातो. लक्षात आलं का? ಅಲ್ಲಿ ಕೊಡು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡು. ಅದು ಕೊಡು ಅವ್ರಿಗೆ. ರಾಜು
आरती